तो म्हणे नो डायबिटीज, प्लीज गिव्ह मी शुगर. 50 नोट. शुगर पाहिजे. 1 किलो न पुडाली ना, 2 रुपया परत दे ना. ले तो म्हणे व्हॉट ए प्राइस ऑफ 1 kg शुगर. व्हॉट ए प्राइस. तर 2 रुपये देखात. एल जी भाषा आहे ती सांगे. म्हणजे 1 किलो 2 कमी 50. तो म्हणे वाढ 2 कमी 50, 2 कमी 50 2 कमी 50. ही आपली व्यवहारातली भाषा आहे, ती ज्ञानातली भाषा आहे. या 2 भाषा जोपर्यंत एकत्र येत नाहीत. आता शाळेमध्ये पूर्वी शिक्षक शिकवायचे. शिक्षकांनी सांगितलं का बरा उभं केलं, हे बरा उभा राहा, उभा राहील. हा हौद आहे म्हणे शेजारी. या हौदामध्ये 10 लिटर पाणी होतं. 2 लिटर पाण्याची गळती झाली. 2 लिटर पाणी वाई गे. कितलं उरनं त्यापर्यंत सांगितलं 8 लिटर. बरोबर आहे, बस खाली. दुसऱ्या दिवशी प्रश्न विचारला, 1 लिटरच्या पोराला उभं केलं. हे बरा या हौदामध्ये 15 लिटर पाणी होतं. 5 लिटर वाहून गेलं. किती उरलं. तर म्हणे सर 10 लिटर. बरोबर आहे, बस खाली. तिसरा रोज एक पोरली उभी काही. हे बरे याच्यामध्ये 25 लिटर पाणी होतं या हौदामध्ये. 15 लिटर वाहून गेलं. किती लिटर उरलं. ती पोर म्हणे गुरुजी आई 3 रोज जाईन देखील राहिनो म्हणे मी. पहिला रोज 2 लिटर वाही घे. काल दिन 5 लिटर वाही घे. आज तुम्ही मला सांगणार ना 15 लिटर वाही घे. सिमेंट लावा ना त्याले. आता कितला देणार आहे मार्चात. तर ते पाणी नियम बन राही म्हणे. याला म्हणतात व्यवहारात ज्ञान. मग इकडे अध्यात्मामध्ये व्यवहार ज्ञान नाही, इथे तुझे नामाचा व्यवहार आहे. मग इथे अध्यात्म ज्ञान, इंद्रियगत ज्ञान, बुद्धिगत ज्ञान आणि अध्यात्म ज्ञान जर तिघही एकत्र आले तरच समीकरण सुटेल की तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, हाच सर्व सुगाचे आगर बाप रखुमादेवीवर. विठ्ठल हा विटेवर उभा आहे, तो राम आणि कृष्णच आहे. आणि त्यामुळे हा फक्त अवतार नाही, ही अवस्था आहे. आणि अशा प्रकारे माऊलींनी स्वतःच्या बुद्धीला समजावलं. मी तुम्हाला या अल्पशा बुद्धीप्रमाणे समजायचा प्रयत्न केला. झालेली सेवा ज्ञानोबांच्या चरणी सादर समर्पित करून सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर